मित्रांनो, आज आम्ही सेलिब्रेट करत आहोत टिक्का हाऊसची 1 इयर ॲनिव्हर्सरी नीरज भाऊ आणि साहिल भाऊंसोबत. तुम्हाला जर टिक्का हाऊसची अमेझिंगली इन्स्पायरिंग स्टोरी ऐकायची असेल तर ही क्लिप जी आम्ही टिक्का हाऊसच्या पॉडकास्टच्या एपिसोडमधनं काढली आहे ती नक्की बघा. शेखर भाऊ, तुम्हाला जर नंबर शेअर करता आला, कारण लोकेशन तुमचं जबरदस्त आहे, पैसा चांगला तगडा लागणार असेल, रफ किती अंदाजे किती पैसा लागला? इथे भाऊ ऑलमोस्ट आम्हाला $500,000च्या आसपास पैसे लागले. अरे बापरे, चांगलाच पैसा नाही, पण लोकेशन आहे, हो प्राईम लोकेशन. आणि अजूनही तुम्हाला सांगतो की आता आपण नंबर वरती बोलतोयच, तर नवीन लोकांनी हेजिटेट होऊ नये याच्यासाठी सांगतो. नंबर्स मोठे आहेत, पण याचं पोटेन्शियल पण एवढं मोठं आहे की आम्ही 8 ते 9 महिन्यामध्ये हे रिव्हर्स करू शकलोय. वा, ब्रेक इव्हन हे खूप मोठं अचिव्हमेंट आहे. आणि अजूनही तुम्हाला सांगतो की म्हणजे मोठी गोष्ट म्हणून बोलत नाही, पण मला सांगायला आवडेल की लोकांनी शिकलं पाहिजे. आम्ही पैसे ह्या रेस्टॉरंटला जास्त लावलेत, पण आमचं कॅपिटल रिव्हर्स होऊन आम्ही अजून एक रेस्टॉरंट याच्याच बेसवरती आम्ही बनवलं विदिन 9 मंथमध्ये. 9 months. We opened same restaurant in 3 months. 3 महिन्यामध्ये कॉलेज स्टेशन आपण ओपन केलं. सप्टेंबर मध्ये आपण टिक्का हाऊस ऑस्टिन, डिसेंबर 6 टिक्का हाऊस कॉलेज स्टेशन. ते दुसरं होतं का? हो, विदिन 3 मंथ्स. विदिन 3 मंथ्स. ही किमया तुम्ही कशी करता मला कळत नाही. ते आता पिलर्स रेडी असले तर मला स्लॅबच टाकायचा असतो. हॉटेल इंडस्ट्री सगळ्यांना लय आवडतं, अरे माझं हॉटेल टाकू, पण मी ऐकलंय की 90% हॉटेल 5 वर्षाच्या वरती टिकत नाही म्हणे. ते कारणच हेच आहे त्याच्या मागे, की याच्या मागे जी पहिली मेहनत ओनरनी घ्यायला पाहिजे ते घेतच नाही. ओनर्स इन्व्हॉल्वमेंट इम्पॉर्टंट आहे. हा, पहिलं 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष तरी ओनरनी स्वतःची, मग एकदा ते बोलतात ना ऑटो रन चालू झालं की देन यू सिट बॅक, देन लेट एम्प्लॉई रन इट फॉर यू. पण जर तुम्हालाच माहिती नाही की ते कसं रन करायचं, तुम्ही तो एक्सपिरियन्सच नाही घेतला, आणि प्रत्येक रेस्टॉरंटचं डिफरंट एक्सपिरियन्स आहे. आज तुम्ही हॉस्टेलमध्ये जो एक्सपिरियन्स घेता तोच तुम्हाला कॉलेज स्टेशनला उपयोगी येईल का नाही. कॉलेज स्टेशनचं क्लायंटेल अलग आहे, तिकडच्या गोष्टी अलग आहेत, तर म्हणून तुमची इन्व्हॉल्वमेंट तिथे खूप इम्पॉर्टंट आहे. सो म्हणून ते फेलियरचे चान्स मला वाटतात की त्याच्याशी जास्त आहेत, कारण की ते नॉलेजच लोक घेत नाही. आता जर एखादा नवीन कोणीतरी आहे आणि त्याला फार रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये उतरायची इच्छा आहे आणि मे बी ते पूर्ण टाइम द्यायला तयार आहेत, ओके, तर अशा लोकांसाठी तुम्ही काही सजेशन देऊ शकता की कुठल्या गोष्टींवर जास्त फोकस करायला पाहिजे? त्यांनी मी पहिल्या व्हिडिओ पण म्हणालो होतो की 90% किंवा 99% लोक जे गिव्हअप करतात ते त्यांच्या आयडियाजना मारतात, तर त्या मारल्या नाही पाहिजेत. तुम्ही तो फोकस कधीच सोडू नका. मग त्याच्यामध्ये काय आणतात, मला लोकेशन भेटलं नाही, मी फायनान्शियली स्ट्रॉंग नाही आहे, की मला माणसं भेटतील की नाही, हे सगळे बोलतात ना कारणं आहेत. ती कारणं देऊ नका तुमच्या आयडियांना वाव न देण्याचे. तुम्ही आयडिया तुमच्या स्ट्रॉंग ठेवा, तर तुमचे हॉटेल्स काय, छोटं रेस्टॉरंट काय, मी तर तुम्ही सांगेन की तुम्ही अख्ख्या जगात हॉटेल टाकू शकता, किंवा ही इंडस्ट्री कुठल्याही इंडस्ट्रीत तुम्ही सक्सेस होऊ शकता. तुमच्या आयडिया स्ट्रॉंग ठेवा. त्याच्यामध्ये 1 रुपया न ठेवता पण ती तयारी ठेवता, पण तुम्ही बिझनेसमध्ये याची तयारी असेल तर तुम्ही या, नक्कीच येणार. म्हणजे आम्ही आज त्या फेज मधून जातोय. लिटरली एक लोकेशन टाकताना आमची अकाउंट मायनस मध्ये दिसतात आम्हाला. ते पण एक पैसा दिसतच नाही, कारण जो येतोय तोही आज आम्ही इन्व्हेस्ट करतो. हो, पण आम्हाला सवय झाली ते मायनस अकाउंट बघायची. आज सकाळीच माझ्या वाईफने सांगितलं हे 1 आठवडा मायनसमध्ये चाललंय, तुला जस्ट इन्व्हेस्ट दाखवते. म्हटलं ठीक आहे, राहू दे, ते आता पुढच्या महिन्यामध्ये त्याला मी प्लस करून टाकेन. ती तयारी असते आमची ती. पण त्यावेळेस आम्ही असं विचार नाही करत की फॅमिलीसाठी किती सिक्युरिटी, कारण रेस्टॉरंटची हीच तर गंमत आहे, इथे काही नाही झालं तरी 2 घास जेवायचे भेटणार आहेत आम्हाला इथे. सो वी आर सो स्टेबल इन दिस बिझनेस.